ठिकाणी अवैध धंदे तर सुरुवातीपासूनच होते, पण जेव्हापासून या ठिकाणी आता जे सध्याचे विद्यमान ठाणेदार आहेत राजूलाल साहेब यांच्या कार्यकाळामध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. आताची परिस्थिती वेगळी आहे. साहेबांच्या कार्यकाळामध्ये अवैध धंदे कुठलेही असो ते खुलेआमपणे सुरू आहे आणि याला संपूर्ण पाठिंबा म्हणा किंवा आशीर्वाद म्हणा सध्याचे जे ठाणेदार आहेत रवींद्र राजूलाल हे जबाबदार आहे. याच्यामागचं प्रमुख कारण म्हणजे त्यांचं नियंत्रण या ठिकाणी नाही आहे. आणि आपल्या भातकुली शहराचा जर विचार केला तर शहरातली संपूर्ण कायदा सुव्यवस्था हे आजच्या कंडिशनमध्ये एकदम म्हणजे नागरिकांचा जीव धोक्यात झाला अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आपल्या शहरामध्ये. पोलीस फक्त एक कारवाईचं एक थोटांग करत असतात. कुठंतरी आम्ही कार्यरत आहोत, कुठंतरी आम्ही ॲक्टिव्हिटी करत आहोत हे दाखवण्याचा त्याचा मागचा दृष्टिकोन असते आणि लोकांमध्ये कुठेतरी पोलिसांची कारवाई दिसून आली पाहिजे त्याकरिता हे पोलीसच कारवाईचं सोंग असते. नमस्कार, आपण पाहतात अमरावती सिटी न्यूज. मित्रांनो, आज आपल्यासोबत जुळलेले आहे भातकुलीतील ज्येष्ठ पत्रकार संतोष भाऊ शिंदे आणि भातकुली नगरपंचायतमधील स्वीकृत नगरसेवक हे आपल्यासोबत जुळलेले आहे. यांनी भातकुली शहरात चालू असलेल्या अवैध धंद्यांना आळा घालण्याकरिता सर्वसाधारण सभा घेतली होती 18 तारखेला आणि त्याच्यामध्ये एक प्रस्ताव पारित केला होता की भातकुली शहरामध्ये जेवढेही अवैध धंदे आहे हे संपूर्णपणे बंद करण्यात यावे. आज यांच्याकडून जाणून घेऊया काय होतं या प्रस्तावामध्ये आणि कशाप्रमाणे होतं. संतोष भाऊ, हे जे आता तुम्ही बातमी टाकता सगळं काही करता, माझं एकच म्हणणं आहे का आत्तापर्यंत भातकुलीमध्ये अवैध धंदे खुलेआम सुरू आहे. वरली मटका असो, दारू असो किंवा गुटखा असो, काही असो, याच्याबद्दल आपलं काय बोलणं आहे? कसं आहे की तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जेव्हापासून भातकुली पोलीस आयुक्तालयामध्ये या ठाण्याचा समावेश झाला तेव्हापासूनच या ठिकाणी अवैध धंदे तर सुरुवातीपासूनच होते, पण जेव्हापासून या ठिकाणी आता जे सध्याचे विद्यमान ठाणेदार आहेत राजूलाल साहेब यांच्या कार्यकाळामध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. याच्या अगोदरचे जे ठाणेदार या ठिकाणी कार्यरत होते त्यांच्या कार्यकाळामध्ये अवैध धंदे हे एकदम नियंत्रणात होते आणि अवैध धंदे शिस्त पद्धतीनं होते. म्हटले कुठलाही अवैध धंदेवाला धंदा करतो हे लोकांना माहीत पडत नव्हतं. आताची परिस्थिती वेगळी आहे. साहेबांच्या कार्यकाळामध्ये अवैध धंदे कुठलेही असो ते खुलेआमपणे सुरू आहे आणि याला संपूर्ण पाठिंबा म्हणा किंवा आशीर्वाद म्हणा सध्याचे जे ठाणेदार आहेत रवींद्र राजूलाल हे जबाबदार आहे. याच्यामागचं प्रमुख कारण म्हणजे त्यांचं नियंत्रण या ठिकाणी नाही आहे. आणि आपल्या भातकुली शहराचा जर विचार केला तर शहरातली संपूर्ण कायदा सुव्यवस्था हे आजच्या कंडिशनमध्ये एकदम म्हणजे नागरिकांचा जीव धोक्यात झाला अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आपल्या शहरामध्ये. परंतु याच्यामध्ये आता जसं पोलीस आयुक्त आहे चावरिया साहेब यांचंही लक्ष नाही काय? पोलीस आयुक्त चावरिया साहेब यांचंही दुर्लक्ष आहे, गुन्हे शाखेचंही दुर्लक्ष आहे, याच्यामध्ये काही पॉलिटिकलसुद्धा इन्व्हॉल्वमेंट आहे. पण परिस्थिती अशी आहे आपल्या भातकुली शहराची की जी परिस्थिती अगोदर आपल्या भागाची होती त्याच्यापेक्षा बिकट परिस्थिती आता सध्या आपल्या भातकुली. आता काल आम्ही एक बातमी टाकलेली आहे ज्याच्यामध्ये पुऱ्या देशभरामध्ये अशी कुठं आम्ही कारवाई नाही बघितली का एकच पावटी पकडला, एक 90 पकडला. त्यात 26 गावाचा तस्कर भुऱ्या खंडारी 26 गावाचा तस्कर हा काय एक ML देऊन राहिला का? 26 गावामध्ये 2-2, 3-3 ML देऊन राहिला का जाऊन? कसं आहे की पोलिसाचं संगनमत असल्याशिवाय हा प्रकार कुठेही होऊ शकत नाही. एक पावटीची असो की एका 30 मिलीग्रामची असो, पोलीस फक्त एक कारवाईचं एक थोटांग करत असतात. आम्ही कार्यरत आहोत, कुठंतरी आम्ही ॲक्टिव्हिटी करत आहोत हे दाखवण्याचा त्याचा मागचा दृष्टिकोन असते आणि लोकांमध्ये कुठेतरी पोलिसांची कारवाई दिसून आली पाहिजे त्याकरिता हे पोलीसच कारवाईचं सोंग असते. याच्या अगोदरसुद्धा एक बनावट केस वरली मटक्याची, ज्या व्यक्तीचा या वरली मटक्याशी काही संबंध नाही अशा व्यक्तीवर या भातकुली पोलिसांनी एक केस दाखल केली होती. आपण जर थोडीशी खोल चौकशी केली तर आपल्यासमोर त्याचं सत्य येऊ दे. आणि आता जे आज क्राईम ब्रँडनं कारवाया केलेलं आहे याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? आता क्राईम ब्रँडनं कुठल्या कारवाया केल्या या संदर्भात तर मला अद्यापपर्यंत काही माहिती मिळाली नाही, पण त्यांनी कुठल्या कारवाया केल्या आता आपण पोलिसांशी संपर्क साधून त्या संदर्भात चौकशी करू कुठल्या कारवाया केल्या. तर गावातल्या नागरिकांना म्हणजे घराघरामध्ये भांडण होत आहे देशी पिऊन आणि हे पूर्ण डुप्लिकेट देशी येत आहे, याबद्दल आपलं काय बोलणं आहे? हा विषय आपण हरीश भाऊ तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपल्या भातकुली नगरपंचायतमध्ये 17 नगरसेवक आणि 2 स्वीकृत म्हणून 19 नगरसेवक आहे. गेल्या काही दिवसामध्ये अनेक प्रभागातून अवैध धंद्यासंदर्भात विशेषतः दारू संदर्भात अनेक तक्रारी प्रत्येक नगरसेवकाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या संदर्भामध्ये प्रत्येक नगरसेवकांनी आमची जी सर्वसाधारण सभा झाली 9व्या महिन्यातली, त्या 9व्या महिन्यातल्या सर्वसाधारण सभामध्ये
सर्व नगरसेवकांनी विषय घेतला आणि सर्वसाधारण सभेमध्ये ठराव पारित केला की भातकुली शहरातील जे अवैध दारूचं प्रमाण वाढलेलं आहे ते आपण नियंत्रणात आणावं आणि कमी करावं आणि अवैध धंद्यावर कारवाई करावी अशी आमची एक मोठी मागणी घेऊन ठरावसुद्धा घेतलेला आहे अध्यक्षाच्या परवानगीने आणि त्याची प्रतिलिपी माननीय अमरावतीचे पोलीस आयुक्त चौरिया साहेब यांच्याकडे सुद्धा पण आम्ही नगरपंचायतचं एक पत्र पाठवलेलं आहे आणि संबंधित पोलीस स्टेशनला आम्ही 10/10/2025ला या संदर्भातलं अध्यक्षाच्या स्वाक्षरीचं पत्रसुद्धा दिलेलं आहे. पण आतापर्यंत त्यांनी काय कार्यवाही केली हे सध्या गुलदस्ता अर्धे आहे. तर आता तुमचं काय पोलिसापासून मागणी काय, क्राईम ब्रँचकडून किंवा चावरिया साहेबाकडून? माझं एकच म्हणणं आहे की कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता, नागरिकांची शांतता राहण्याकरिता आणि विशेषतः अमरावती पोलीस आयुक्तालयामध्ये आपलं भातकुली पोलीस स्टेशन येत असल्यामुळं हा जो अवैध धंदेधारकांचा वरचष्मा या ठिकाणी झालेला आहे याला कुठंतरी आळा घालावा आणि शांतता आपल्या भागामध्ये निर्माण करावी अशीच पोलिसांनी धडक कारवाई करून आपली विशेष मोहीम राबवावी आणि जेणेकरून प्रत्येक घरात सुख शांती लाभो आणि ज्या ठिकाणी याची दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे त्याच्यावर आळा घालावा अशी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी पोलिसांना विनंती करू शकतो.